एकदम नक्षत्रवाणी दिसतेस बघ. माझीच नजर लागायची. चल पूजा करून घे. चला आरती करू. लक्ष्मी माता की जय. लक्ष्मी माता की जय. बलमा बोल. वाघमारे मॅडम आत्ताच्या आत्ता लवकर तुम्ही इकडे या. का काय झालं तिथं? अहो इकडे सत्यानं काय? अहो वाघमारे मॅडम त्यानं काय केलं, दिवाळी साजरी करायची नाही म्हणून स्वतःला आतमध्ये कुडून घेतले. ते नाही महत्वाचं. काय झालं माहिती का, पाठिंबाच्या खिडकीला आत घुसताना बघितले आणि त्याच्या हातात हत्यार होतं. तुम्ही लवकर या प्लीज वाघमारे मॅडम, लवकर या. मला टेन्शन लय आले. आलेच. हा मला पक्की टीप मिळालेली आहे की सत्यजित सुर्वे यांच्यावर जीव घेणं हल्ला होणार आहे. सत्याच्या कामाच्या पद्धतीमुळे त्याला मानणारे जशी लोक आहेत ना, तशी त्याच्या विरोधात जाणारे देखील लोक आहेत. त्यामुळं यदा कदाचित जर त्याच्यावर हल्ला झालाच तर अख्खा सातारा पेटून उठेल आणि लॉ अँड ऑर्डरची वेळ येईल. येणाऱ्या दिवाळीमध्ये सत्याची सावली म्हणून तुम्हाला त्याच्याबरोबर राहावं लागेल. आई आलीच. दीदी मंजू मंजू दीदी घेऊन ये सगळ्यांना. आवरा आवरा पटकन आवरा बाबा रे. युवराज जेपीजी दीपावली ना शांतम पापम. सपनाजी कविताजी आपण जरा दिवे लावायला हातभार लावता का? मम्मीजी सपना वहिनीला हे काम जास्त चांगल्या प्रकारे येतं. सपना वहिनी लावा दिवे. मुगली चल तू पण माझ्या बरोबर नाही तुम्ही लाग. आले मम्मी साहेब. हा या 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 नमस्कार. या 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 स्वागत स्वागत. या 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 वेलकम वेलकम. महाराष्ट्राच्या महिला प्रदेश अध्यक्षाच्या माया पॅलेस मध्ये तुमचं समध्यांचं स्वागत स्वागत. वेलकम वेलकम. आता थोड्याच वेळात आपलं लक्ष्मीपूजन होईल आणि मग नेहमीप्रमाणे समध्याला गिफ्ट वाटण्यात येतील. ह्यावेळेस बी मी मस्त मस्त गिफ्ट आणलेले आहेत, ते समध्याला देणारच आहे. तुमचं दिवाळीचा फळ बनत असेल ना समध्यांचा? आम्ही बी बनवलंय. लाडू म्हणू नका, चकली म्हणू नका.
जननी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी तू ग दुर्गा तू भवानी सारी माया तुझी अंबे पप्पा बळवंत अंबे कृपा करी शेवटी घरची लक्ष्मी परत या घरात आलीच. आदि माया पुढे जाई पावनव झाला धाव घेई हे दुःख जाई सुख येई पाया पडतो मी माझे आई हे वाघमार यंदाची दिवाळी लई खास ठरली बघा तुमच्या येण्यानं. या अंधाऱ्या आयुष्यात पुन्हा एकदा उजेड आला तुम्ही आल्यावर. असं वाटलं की आता जगण्याला अर्थ येईल, आयुष्याची नवीन सुरुवात करता येईल. या घरची लक्ष्मी या घराच्या आवारात असताना लक्ष्मीपूजन व्हावं अशी इच्छा होती माझी. पण नाही, तुम्ही नाही थांबलात. वाघमारे आपण साजरी केलेली दिवाळी मला अजून बी आठवत्या. मला ते सगळे क्षण परत एकदा तुमच्या सोबत जगायचे. तुम्ही फक्त एक संधी द्या मला. त्या दिवाळीच्या निमित्तानं आपल्या नात्यात जो काय अंधार साचलाय ना तो दूर करायचा आहे मला. कारण तुमच्याशिवाय या सणाला या घराला माझ्या जगण्याला काहीच अर्थ नाही बघा. फोटो म्हणजे वाघमारीची लई जवळची आठवण आहे माझी. कमी करून फोटो वाचवलाच पाहिजे. डोळ्याची आग होईल बघ माझ्या. मम्मी तुमच्या डोळ्याची आग होते, माझे डोळे जळतायत नुसते. कवे असं कसं अचानक पडलं? हो मम्मी नाही माहित, पण मला कोणाच तरी धक्का लागला बघा. मला माहितीये मला बी धक्का लागला कोणाच तरी. मला कोण तर नक्की शिरलं का? मला तर वाटतं वारा आला असणार वाळू सारखं. हे एकदा काही ठरवा वार आलाय का धक्का लागलाय ती काय चाललंय तुमचं? काय तर नक्कीच झालंय. अहो मम्मी ही बघा, ही तर लक्ष्मीची पाऊलं आहेत. अयो लक्ष्मीने प्रवेश केला वाटतं आपल्या घरात. बरोबर आहे, माझ्यावर विशेष माया आहे लक्ष्मीची, म्हणून तर माझं नाव माया ठेवलं ना. मला ठाऊक होतं. बघा लक्ष्मी माता पावली आपल्याला. चला आपण आता आरती करून घेऊ पटकन. बोला लक्ष्मी माते की लक्ष्मी माते की. कुठे आहे सत्य? अहो दरवाजा आम्ही वाजवतोय, हाका मारतोय तरी दरवाजा उघडा ना तो. हो मंजू, अगं कधीपासून आतमध्ये आहे, काहीच रिप्लाय देत नाही आता. सत्या सत्या दारुगड दारुगड सत्या. अहो किती हाका मारतोय, दरवाजा उघडा झालाय. होय मंजू, अगं केव्हापासून आतमध्ये आहे, काहीच रिप्लाय देत नाहीये. सत्या दारुगड. मम्मी मी काय म्हणते, थोडा वेळ थांबूया का सत्यभाऊजी येईपर्यंत? अगं सपनी, अगं माझं किती हत्ती हे मला ठावाय ना. मागच्या 3 वर्षापासून त्यांनी दिवाळी साजरी केली नाही आणि पूजा पण केली नाही. आता काय येणार आहे त्यो? थांबला असतो थोडा वेळ, पण माणसं खुणावल्यात ना सप्ते आरतीसाठी. भया पण पूजेचा मान कोणाला द्यायचा? सत्या
काय करतोयस? ये वर ये वर. अरे ये. सोडू का सोडू? हो अगमरे हो काय करताय? मग काय करू? एवढा जोर लावून खेचते तर बघत बसलायस वर ये पटकन हात घट धर. नाही तस ठीक आहे. काय नाही तुम्ही सोडू नका मला. वर घ्या मला वर घ्या. नाही सोड. ये थँक्यू अगमारे. अरे सत्या खाली कशाला उतरलेलंस? जरा दम धरता येत नाही का तुला? आले का नाही वाघमारे मॅडम? बघ बरं. अरे आमच्या प्लॅनिंग वर जरा विश्वास ठेव. बळवंता देवाच्या प्लॅनिंग वर जरा विश्वास ठेव. ह्या नियतीच्या प्लॅनिंग वर विश्वास ठेव. बघ बरं वाघमारे मॅडम आले का नाही वाचवायला? बरोबर कसं असेल बुवा? हा बरोबर आहे म्हणजे मंजू आली म्हणून बरं झालं. हो. काय करत होतास? अहो ते काय ते? जरा म्हणून काळजी नाही. कशाला हिरोगिरी करत होतास? सणावाराचं कशाला वागायचं असं? इथून पडला असतास तर घरच्यांचं काय झालं असतं? माझं काय झालं असतं? म्हणजे मला वर उत्तर द्यावी लागतात. तुझ्या सुरक्षेची जबाबदारी माझ्यावर आहे. मला उत्तर द्यावं लागतात वरती. तुम्ही असताना काय होणार आहे का मला? बघितलं कसं रे बुवा? त्याला म्हणायचं 100% नियोजन 200% फिक्स कार्यक्रम. म्हणजे 200% तुमचं बरोबर आहे वाघमारे मॅडम. सत्य ऐकतच नाही बघा. आता काय उतरायची खाली गरज होती का? हा अरे त्यांचा जरा म्हणजे सगळ्यांनी जरा विचार करायचा ना. आणि खाली काय होतं तुझं? जीव वाचवत होतो बाबा. कोण आलं होतं तुझ्या खोलीत? माझ्या खोलीत अहो वाघमारे मॅडम आता तो नसेल थांबला, गेला असेल तो. काय असं रे बुवा? हो बरोबर आहे. आला होता तो. तू आली म्हटल्यावर घाबरून पळून गेला असेल. अहो पण माझ्या खोलीत कधी कोण आलं होतं तेव्हा? हो आला होता सत्या. हल्ली ना तुझं लक्षच नसतं बघ कशात. अरे आला होता एक माणूस. मी आणि बळवंतानी आम्ही डोळ्यांनी पाहिले. होय मी तर माझ्या दोन्ही डोळ्यांनी बघितलंय. कोणतरी होतं पण आता कसं आहे कोण होतं ते माहित नाही. ठीक आहे, काळजी घ्या सगळ्यांनी. हाऊस नावाने निघून म्हणजे मम्मीनच द्यायचा. त्याच लक्ष्मीत बघी आहेच. ठीक आहे नाही मोगरी. लक्ष्मी माता की लक्ष्मी माता की विघ्नाची पुरवी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव
रत्न खचित फारा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुंकुम केशरा रत्न खचित फारा लक्ष्मी माता की जय. युवराज जेपीजी घ्या आरती. हिरे जडित मुकुट शोभा तो बरा झुणझुणती नूपुरे चरणी घागरिया माऊली जय देव जय मंगल मूर्ती दर्शन आता आलीच आहेस तर आरती घे आणि घरादाराला आशीर्वाद दे. लोटांगण मंदिर चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे अलिंगन अनंत पूजन भावे वाळीन म्हणे नमः. त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रढं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव. कायेन वाचा मनसेन्द्रियेण आध्यात्मना वा प्रकृतिस्वभाव करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. दाजी बोला मी म्हणून पाहुणं. तुमची इच्छा होती ना मी दिवाळी साजरी करावी अशी. अजून बी आहे. अहो मग वाट काय बघताय, सगळे फटाके बाहेर आणा. 3 वर्षाची कसर आज एका दिवसात बाहेर काढू. अख्खं भवानी नगर गजबजून गेलं पाहिजे आतिषबाजीनं. मेवणं पाहुणं 0 मिनिटात सगळं नियोजन लावतो. हो देवीच पावली म्हणायची. बोलाल महालक्ष्मी माते की जय. चा हो भारती मावशी, देवी आली. देवी देवी हो खरंच देवी आली. ती बघा. मॅडम काय झालं असं का बघताय? हो मॅडम, जरा तुमचा अवतार बघा कसा झालाय. काय झालं काय? ते सोडा, प्रसाद घ्या पूजेचे. भंडारे मामा प्रसाद. तुम्ही लक्ष्मी पूजनासाठी गेला होतात? मला सांगा, सत्याच्या रूम मध्ये कुणाला शिरताना बघितलं तुम्ही? नाही मॅडम, आमचं सगळीकडे नीट लक्ष आहे, पण तसं काही दिसलंच नाही. पडवळ, मागच्या बाजूला जे हवालदार आहेत त्यांना बोलवा. कदम, कांबळे. काय झालं मॅडम? मागच्या बाजूने सत्याच्या रूम मध्ये कुणाला शिरताना पाहिलं तुम्ही? नाही मॅडम, आम्ही डोळ्यात तेल घालून पहारा देतोय, कोणी नाही गेलेलं. नक्की? हा मॅडम. असं कसं? मला तर फोन आला होता कुणीतरी शिरले म्हणून. तुम्हाला खरंच कुणी दिसलं नाही? हो मॅडम, तुम्ही नका काळजी करू. कोणीच घुसलं नाहीये घरात. आम्ही स्वतः लक्ष ठेवून आहोत. मॅडम अहो नका काळजी करू, आमचं लक्ष आहे इथे. तुम्ही एक काम करा, घरी जा. खूप थकलात तुम्ही. नाही, मी का जाऊ? मॅडम अहो तुम्हाला किती वर्षांनी घरी दिवाळी साजरी करायला मिळते. तुम्ही जा घरी. भारती मॅडम, तुम्ही सगळे तुमच्या घरची दिवाळी सोडून इथे ड्युटी करताय ना, मग मी का घरी जायचं? नाही जाणार मी घरी. भंडारी मामा सॉरी, मी विसरून गेले अहो. आणि तुम्ही पण मला काही बोलला नाही. तुम्ही जा घरी, घरच्यांबरोबर दिवाळी साजरी करा. सॉरी, पण तुम्ही स्वतःहून का नाही विचारलं मला? मॅडम, मला वाटलं तुम्ही विसरला असाल आता, आणि मला स्वतःहून विचारायला पण बरं नाही दिसलं म्हणून. पण धन्यवाद, तुम्ही स्वतः लक्षात ठेवलं. भंडारे मामा अहो असं नका करू. कुटुंब, जोडीदार आपल्या आयुष्यात किती महत्वाचे असतात माहितीये मला. तुम्ही आता घरी जा, घरच्यांबरोबर दिवाळी साजरी करा. माझ्याकडून घरच्यांना दिवाळीच्या शुभेच्छा सांगा. जा. मम्मी, मला काय वाटतं, ही उमटलेली पावलं माझीच असतील बघा. नाही म्हणजे मी बी सून आहे ना या घरची, लक्ष्मी सारखी. नाकाचा शेंडा. हा अगं, पायाला माती लागू नये म्हणून घराच्या बाहेर सुद्धा कधी गेली नाहीस तू. आणि कुकुबर लागलं का तुझ्या पायाला? तयारी
आणि तू अगं नुसती धावपळ करतीस, काम तर कधीच करत नाहीस. काम चुकार कुठली काम करती. तू कशाला हसते गे नेट वगैरे गे बस. कवी समधीकडं ह्याचं फोटो काढ आणि पोस्टिव सोशल मीडियावर काय, आणि तिथं कॅप्शन मध्ये लिहू का महिला प्रदेश अध्यक्ष मायाजी सुर्वे यांच्या घरी लक्ष्मी पूजनच्या दिवशी लक्ष्मीचे आगमन. हा कवे नीट व्हिडिओ शूट कर. अगं माझा चेहरा की चेहरा. बघितलं का युवराज, मम्मीनं कसलं कसलं म्हणून कौतुक नसतंय माझं. जय बुडी तू पाहिलं होतं का नाही, किती किती तयारी केली होती. बघितलं होतं तर माझा कंदी पेडा कसा सोफ्यावर नुसता बसून होता. सारखं हसलंच बोलतोय मला. काय काय रात्री भेटतो तर दाखवते. रुसला ग माझ्या कंदी पेडा. आपण सेल्फी काढू चल, बाहेर फोटो काढणार आहे. ठीक आहे ठीक आहे, माफ केलं तुला. चल चल. एक वे असं एक फुल ठेवलं का एक व्हिडिओ, एक फुल ठेवलं का एक व्हिडिओ. हाऊ मम्मी, मी का नाही पावलांची अशी एक मस्त रील काढते आणि व्हायरल करते. म्हणजे कसं सोशल मीडियावर तुमची चर्चा बी होईल आणि तुमचे फॉलोअर्स बी वाढतील. बघा कसं आहे डोकं आपलं. हुशार आहे की. मम्मी प्रभाकरजी बघितलं का कसा चमत्कार झालाय. साक्षात पावलं लक्ष्मीच्या आपल्या घरात उमटले. तुम्ही म्हणायचं ना का ती निबेठ्या घरात गेली म्हणून लक्ष्मी गेली, लक्ष्मी गेली म्हणून, पण बघितलं का माझ्या कर्माचं चांगलं फळ म्हणून लक्ष्मीची पावलं आपल्या घरात आल्यात. मम्मी एवढं सगळं बोलून काय उपयोग आहे बघा. आज बी घरची लक्ष्मी पप्पांसाठी त्याच आहेत बघा. ती बरोबर बोललीस बघ सपनी तू. पण काही असो, मला काय आता जास्त बोलायचं नाही. पण ह्या टायमाला मी जिंकले. अगदी बरोबर बोललीस माया तू. या टायमाला तूच जिंकलीस. खरंच आज या घरात लक्ष्मी आली. एक नंबर बोललात बघा प्रभाकरजी. बाकीच्यांनी जा आपल्या जागेवर. ठीक आहे मॅडम. मंजू तू पण घरी जा, आम्ही बघू इथे सगळं. तू टेन्शन नको घेऊस. नाही भारती मावशी, आता आपण आपली दिवाळी इथंच साजरी करायची. चला लागा कामाला. गाववासियो या या या, आपला 3 वर्षातून दिवाळी साजरी करतोय. चला या लवकर